Hello check, hello check, hello check, hello check. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सामना लगेच सुरू करा. ही विनंती आपण दोन्ही संघांना करूया. आजचा या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. डांगरेगर गावाच्या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहत आहात, अनुभव घेत आहात, आस्वाद घेत आहात. अजिंक्य चषक 2024 आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. या स्पर्धेचं जे आयोजन आहे ते न्यू अजिंक्य क्रिकेट क्लब डांगरेगर आणि डांगरेगर ग्रामस्थांच्या माध्यमातून उभा केलेला हा क्रिकेटचा भव्य दिव्य आखीव रेखीव सोहळा. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला दुंद संघ आहे तर एका बाजूला त्याचबरोबर मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये जर आपण 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टाकली नाहीत, हाताळली नाहीत तर एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल अंतिम षटकासाठी. याची आपण नोंद घ्या. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. दुंद विपक्ष करंदी हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. टॉस झाला आणि टॉस जिंकला. टीम दुंद या टीमने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी टीम करंदी या टीमला आमंत्रित केलेला आहे. या अगोदर जो तुम्ही आवाज ऐकलात मराठीतला एक चांगला आवाज जावली टेनिस बॉल क्रिकेटचा मामुर्डी गावचा अर्थात आपण किरण धनावडे सरांना या अगोदरच्या मॅचमध्ये ऐकलात. मॅचला झाली सुरुवात. प्रारंभिक जोडीमध्ये 2 आक्रमक फलंदाज टीम करंदी या टीमच्या एका बाजूला रामदास दुसऱ्या बाजूला संदीप. ही जी जोडी आहे ना या जोडीवरती करंदी टीमचं भरपूर काय अवलंबून आहे. जोडीकडे क्षमता चांगली आहे तर एका बाजूला दुंद गावचं क्रिकेटच्या पटलावरचं गाजणारं नाव म्हणजे संदीप साळुंके पप्पू ऑलराऊंडर खेळाडू. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावत आहेत. किंबहुना झेल घेण्याचा अखेरकार प्रयत्न फसला परंतु या आणि या बॉलवरती आलेला आहे चौकार. एका बाजूला रामदास आपल्या आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करत आहेत आणि यासाठी रामदास ओळखले जातात. हा त्यांचा एक स्वाभाविक खेळ आहे. सायकरेंडला पुन्हा आता आणखीन एका बॉलवरती आक्रमण केले आणि हाय बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी रामदास मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बॅटिंग करतायत. 5 जे डावपेच आहेत संदीप साळुंके यांचे ते सर्व काही उधळून लावलेले आहेत आणि लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार 2 चौकार आलेले आहेत जे धावसंख्येला आकार देतील. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. तब्बल 10 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात जर तुम्ही पाहिलं तर दुंद संघाने चांगली केली परंतु त्यानंतरच्या 2 बॉलवरती टीम करंदीने आक्रमण केलं. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषे लगत. बॉल थांबवतील. बॅकअप आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळतील टीम करंदी या टीमला. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारची सुरुवात टीम करंदीला हवी होती त्या प्रकारची सुरुवात या जोडीने करून दिली. खास करून रामदास यांचा आज खेळ बहरलाय. पप्पू पुन्हा तयार. कमी गतीचा बॉल. या बॉलला फक्त सन्मान दिलाय, दिशा दिली आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू असताना धावफलकावरती धावा आहेत टीम करंदीच्या. बॅटिंग करताना तब्बल 13 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईक रामदास आपल्याकडे ठेवतील. अंतिम बॉलवरती फक्त एकच धाव त्यांनी काढली.
चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. लगेच क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण लगेच आका, कारण आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवस म्हटलं की काही सामने अधिक असतात, त्यासाठी आपल्याला वेळ हवा आहे. त्यासाठी आपण खेळाडूंकडून वेळेची अपेक्षा करूया. आपण आयोजन समितीला काय देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे. ओव्हर नंबर 2 साठी टीम दुंद या टीमकडून हे षटक हाताळण्यासाठी मंगेश दुंदळे ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. एका बाजूला रामदास जबरदस्त बॅटिंग करतायत. आज बॅट तळपलेली आहे, बॅटमधून धावा येत आहेत. ही एक जमेची बाजू आहे टीम करंदी या टीमसाठी. फुलटॉस बॉल लॉंग ऑन क्लिअर होईल का तर नाही. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला आणि अखेरकार टीम करंदीला धक्का क्रमांक पहिला लागलाय. फुलटॉस बॉल वरती आपला झेल देऊन बसलेत आणि जड पावलांनी येतील माघारी रामदास. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे श्री विलास जगन्नाथ बागडे सर, समाजसेवक आहेत, त्यांचं सरांचं आपण सहर्ष स्वागत करूया. ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार दिलेला आहे या स्पर्धेसाठी. असे विलास सरांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्याचबरोबर अशोकजी सुर्वे यांचे आगमन आहे, संजयजी सुर्वे यांचे आगमन आहे, उमेशजी सुर्वे यांचे आगमन आहे. या सर्वांचं आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करूया आणि पुन्हा एकदा जाऊया क्रिकेटच्या बहरदार दुनियेमध्ये आणि पाहूया करंदी विरुद्ध दुंद हा सामना. बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये आता ऋषिकेश आलेले आहेत. मधल्या फळीतले एक चांगले बॅट्समन आहेत, तर समोर गोलंदाज तयार. पाठीमागच्या बाजूला खेळाडू आहेत, बॉलची फेकी करतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. संदीप निकम आता स्ट्रायकर एंडला आहेत. निश्चित आज संदीप यांना चांगला खेळ करावा लागेल, कारण रामदास माघारी गेलेले आहेत. संदीप प्रारंभिक जोडीतले फलंदाज आहेत आणि त्याच्यामुळे आता या मॅचमध्ये जबाबदारी वाढलेली आहे. एका बाजूला गोलंदाजीमध्ये मंगेश टाकलेले आहेत. 2 बॉल 1 गडी गारद केलाय, 1च धाव खर्च केली, असं विश्लेषण त्यांच्या या ओव्हरचं करूया. राऊंड द विकेट विथ द अँगल. बॉल हवेत उचललाय, लॉंग ऑनला हाही खेळाडू. निश्चित हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय आणि सूर्याची किरण कुठेतरी खेळाडूंच्या डोळ्यापर्यंत येऊन पोहोचली आणि त्यानंतर डोळे दिपतात आणि तेच घडलं. बॉलवरची नजर काढून घेतली आणि त्यानंतर मात्र या बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धाब्यांसाठी, कारण सूर्याची किरण डोळ्यापर्यंत येऊन संदीप साळुंके यांच्या येऊन पोहोचली आणि त्यानंतर डोळे दिपले गेले आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धाब्यांसाठी. नशिबाज बलवत्तर आहे आणि आज बालंबाल बचावलेली आहे संदीप निकम, परंतु या जीवनदानाचा फायदा आज कशा प्रकारे घेतील. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितले की दिशा आहे खराब, हा आलाय तो व्हाईट बॉल. या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतात. कमी ओव्हरच्या षटकामध्ये तुम्हाला दिशेवरती नियंत्रण हे ठेवावंच लागतं आणि फलंदाजांना अधिकची मुभा कशी देता येणार नाही याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागतो. मंगेश पुन्हा तयार. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. स्ट्रायकर एंडला संदीप निकम. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे सी कॉर्नरला, बॉलवरती येतील, बॉलची फेकी करतील. एक सिंगल धाव स्कोरबोर्डला बिझी ठेवलेला आहे. एकेरी दुहेरी धावा घेत स्कोरबोर्डला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न टीम करंदी संघ करतोय. तुम्ही पाहताय, अनुभवताय डांगरेकर गावाची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, अर्थात अजिंक्य चषक 2024 पर्व क्रमांक 4. प्रगल्भ असा व्यासपीठ आहे, ग्रामस्थांची रेलचेल आहे, मान्यवरांची रेलचेल आहे, 360 अंशाचं मैदान आहे. सुबक आणि मन वेधून घेणाऱ्या ट्रॉफीच्या स्पर्धेला आहेत असं विश्लेषण करूया. ऑफिशियल पंचांची भूमिका चांगली आहे. ओमसाई MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आहे असं विश्लेषण आपण करूया. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळते टीम करंदी या टीम, आणि सध्याच्या घडीला टीम करंदीने आहे ना, आणि या फलंदाजांनी स्वतःवरती संयम ठेवलेला आहे. कधी तुम्हाला संयम ठेवावा लागतो, कधी तुम्हाला घाई करावी लागते. या सर्व गोष्टींची सांगड आहे ना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घालावी लागते. एका बाजूला दुसऱ्या विकेटच्या शोधामध्ये दुंद संघ आहे, तर गोलंदाजी मार्गवरती मंगेश पुन्हा तयार होत आहेत. शेवटचा बॉल प्रगती पथावरती. या बॉलला दिशा दिली आहे. पॉइंटचे खेळाडू आहेत, बॉल उचलतील, टाकतील. एक सिंगल धाव निश्चित मिळेल आणि ही सिंगल धाव संदीप निकम यांच्या बॅटमधून आले. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर टीम करंदीने बनवलेले आहेत. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
प्रति षटकाच्या पाठीमागे सरासरी ठेवलेली आहे बॅटिंगमध्ये 11ची आणि या सरासरीने जर या टीमने बॅटिंग केली तर प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे की करंदी संघ 55 पर्यंत मजल मारेल, परंतु त्याच प्रकारची बॅटिंग आणि त्या बॅटिंगमध्ये त्यांना सातत्य ठेवावं लागेल. एका बाजूला विचार करावा लागेल टीम दुंदला की ही सरासरी आहे ती कशा प्रकारे खाली ओढता येईल. ओव्हर नंबर 2 साठी आता संदीप साळुंके पुन्हा आलेले आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत दुंद गावचे. क्रमांक 3चं षटक हातात येईल आणि वैयक्तिक दुसरं षटक त्यांच्या नावी आहे. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपली. आता खुलं क्षेत्ररक्षण आहे. डीप मिड विकेटला खेळाडू आहेत, सी कॉर्नरला खेळाडू आहेत, लॉंग ऑनला खेळाडू आहेत, लॉंग ऑफला खेळाडू आणि डीप कव्हरला खेळाडू आहेत. हे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. इन सर्कल जर तुम्ही पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन किंबहुना डीप कव्हर. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे या षटकामध्ये. किंबहुना पहिल्या बॉलची धाकता जर तुम्ही पाहिली ना तर या बॉलच्या पाठीमागचा वेग हा चांगला होता आणि या बॉलच्या पाठीमागे आली नाहीये कोणतीही धाव. आलाय तो डॉट बॉल, मनोबल वाढवणारा बॉल. राऊंड द विकेट संदीप साळुंके. एक पाय पुढे काढला, आकाशाला गवस निघालत, बॉल आलाय सीमारेषा दिशेने आणि आकेरकार हाताला स्पर्श करून बॉलने ओलांडली सीमारेषा. सरळ 6 धावेंसाठी फटका आहे भारी. बॉलने घेतले भरारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार, षटकार. बॅटिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये आज संदीप निकम आक्रमक खेळ करतायत. या अगोदर याच क्षेत्रामध्ये त्यांचा झेल निसटला होता आणि त्यानंतर केलेलं आक्रमण, त्यानंतरचा उपद्रव संदीप निकम. या बॉलला दिशा दिली, एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप नाहीये, फार दूरवरतून खेळाडू जातील आणि अखेरकार बॉल थांबवला गेला एक्स्ट्रा कव्हरला. परंतु सध्याच्या घडीला जर तुम्ही पाहिलं ना तर संदीप साळुंके यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे संदीप निकम यांनी. 3 बॉलच्या पाठीमागे तब्बल 8 धावा कुटलेल्या आहेत. बॉल क्रमांक 4, पप्पू पुन्हा तयार. क्रिकेटच्या पटलावरती या नावाने प्रसिद्ध आहेत. अराउंड द विकेट. वेगवान बॉल, ही वेगाची दाहकता आहे. जेव्हा जेव्हा अनेक गोलंदाजांची आपण गोलंदाजी बघतो ना तर अनेक गोलंदाजांकडे वेग चांगला आहे आणि पहा संदीप साळुंके यांच्या वेगाची दाहकता होती. उजव्या स्टिकच्या बाहेरचा बॉल एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न केला होता संदीप निकम यांनी, यश मिळू शकलं नाही. एक पाय पुढे काढलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जातील का बॉलच्या खाली आणि अखेरकार हो बॉलच्या खाली सहजरित्या जाऊन पोहोचलेले आहेत. विकेटचं होईल पतन. करंदी टीमला धक्का क्रमांक 2 लागलाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 30 धावा, 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम करंदी. परंतु संदीप निकम यांनी जो खेळ केला ना बॅटिंग करत असताना त्यांच्या बॅटमधून ज्या धावा आल्या त्या धावांबद्दल आपण चर्चा करूया. 2 चौकार आणि 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आला आणि 15 धावा संदीप निकम यांनी वैयक्तिक या मॅचमध्ये कुटलेल्या आहेत. रामदास यांनी कुठल्या होत्या 12 धावा. म्हणजे या प्रारंभिक जोडीने खेळ आहे ना टीम करंदीसाठी चांगला केलेला आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये किंबहुना दुसरं सुयश मिळालं टीम दुंद या टीमला. यानंतरची मॅच आपण खेळवत आहोत. एका बाजूला संघ असणार आहे भैरवनाथ फायटर करंजे, विपक्ष श्री रामवाडी असा होणारा सामना आहे. दोन्ही संघ नायकांना आपण विनंती करणार आहोत की आपण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी उपलब्ध व्हा. यानंतरची मॅच आहे भैरवनाथ फायटर करंजे, विपक्ष श्री रामवाडी अशी होणार एक चांगली फाईट. क्षेत्ररक्षक येतील, बॉलची फेकी करतील किंबहुना या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा आलेल्या आहेत. एका धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये या 2 फलंदाजांनी केलं. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अमित आलेले आहेत. ऋषिकेश, या जोडीकडे जी क्षमता आहे ना मधल्या फळीमध्ये ही जोडी चांगली बॅटिंग करू शकते आणि आज करंदी टीमसाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. ओव्हर नंबर 3चा खेळ समाप्त होते आणि 3 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम करंदीने बनवलेल्या आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा. पहिल्या षटकामध्ये जर धावा पाहिल्या तर 13 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 22 आल्या. 22 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आणि तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचलेली आहे. किंबहुना आपण चर्चा करतोय ना की 11च्या सरासरीने धावा या टीमने आतापर्यंत कुटलेल्या आहेत. मग याच सरासरीने या टीमने जर धावा कुठल्या 50 पार हा संघ सहजरित्या जाऊ शकतो. परंतु त्याच्यामुळे त्यांना सातत्य ठेवावं लागेल धावांमध्ये. परंतु एका बाजूला विकेट नंबर 3च्या शोधामध्ये आणि धावसंख्येची गती कमी करण्यासाठी सुनील ओव्हर नंबर 4. यावेळेला चांगला फटका, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आला एक दमदार, वजनदार, बहारदार, शानदार चौकार. सुभाष दादा धनावडे मामुर्डी यांचे आगमन आहे. त्यांचे आपण करूया अजिंक्य चषक 2024च्या वतीने सहर्ष स्वागत. एका बाजूला हा फटका पहा, फटक्यामधली नजाकत. ऋषिकेश छोट्या उसळीचा अंगावरती येणारा बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी आणि सुनील यांच्यावरती आक्रमण केलं. पहिल्या बॉलचं स्वागत केले चौकाराने.
बॉल हवेत आहे, लॉंग ऑनला हा फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अखेरकार हाताला स्पर्श करून हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे. क्रिकेटमध्ये चुकीला नाही माफी, गलपानपणाला नाही थारा, बॉल सीमा पार, षटकार. या फटक्याची झलक आणि वाढतंय धावफलक आणि धावफलक आता या षटकाराने वाढलेला आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. तब्बल 42 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. सुनील यांच्यावरती भीषण हल्ला चढवला या ओव्हरमध्ये. पायांवरती आदळणारा बॉल, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि पंचांनी दाद उचलून धरली आणि अखेरकार 3 यष्ट्यांच्या समोर फलंदाजाला पकडलंय आणि पायचीच्या स्वरूपामध्ये माघारी पाठवलंय. म्हणजे लेग बिफोर विकेट, LBW आउट. अशा प्रकारच्या विकेट बद्दल आपण चर्चा करतो ना की भारतीय टीम कडून अशा प्रकारची पहिली विकेट कुणी टिपली होती तर 1932 साली CK नायडू हे पहिले भारतीय खेळाडू होते. कारण 1932 सालीच भारतीय संघ टेस्ट क्रिकेटमध्ये दाखल झाला होता आणि टेस्ट क्रिकेटचा दर्जा टीमला प्राप्त झाला होता, म्हणजे मान्यता मिळाली होती. आणि किंबहुना त्यानंतर ती पहिली विकेट होती CK नायडू यांच्या नावे की त्यांनी अशा प्रकारची विकेट पहिल्यांदा टिपली होती. म्हणजे भारतीय संघ टेस्ट क्रिकेटमध्ये कधी दाखल झाला तर 1932 साली दाखल झाला होता. त्यानंतर वन डे क्रिकेटमध्ये 1974ला हा संघ क्रिकेटमध्ये दाखल झाला होता. म्हणजे बरीचशी आपण चर्चा करूया, परंतु यावेळेला गोलंदाज तयार. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या दिशेने, दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. धावसंख्या पुढे सरसावते आणि किंबहुना विकेट गेले परंतु धावा थांबलेल्या नाहीयेत, धावा येत आहेत. धावसंख्या आहे 44. बॅटिंग मध्ये सूरज आलेत, सोबतील अमित आहेत. हे जोडी मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये बॅटिंग करते. सुनील यांचे पास सुरुवातीचे 2 बॉल महागडे होते परंतु त्यानंतर जोमाने कमबॅक केलं. पाठीमागे माझ्याबरोबर घडलं काय याचा विचार मला करायचा नाहीये, पुढे मला काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. आणि किंबहुना 1 धाव, दुसरीचा प्रयत्न, जोखीम आहे का? आणि हो, निश्चित जोखीम होती परंतु बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या मिळत आहेत. करंदी विपक्ष धुंद असा रंगलेला एक रोमांचक सामना. या सामन्यामध्ये रोमांचकता आहे, थरार आहे, सर्व काही गोष्टी आहेत. दोन्ही संघ चांगल्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट या खेळाचं सादरीकरण करतायत. गोलंदाज तयार, एक पाय पुढे काढला, लॉंगॉनला खेळाडू आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉलपर्यंत जातो. या प्रयत्नामध्ये फक्त एकच धाव दिली, कारण क्षेत्ररक्षक जर सीमारेषेलगत थांबले असते तर बॉल त्यांच्यापर्यंत यायला वेळ लागला असता आणि त्याचा फायदा फलंदाजाला मिळू शकला असता. परंतु हा हजरजबाबीपणा आहे. बॉलपर्यंत धावत गेले, बॉलची वाट पाहिली नाही, एकच धाव खर्च केली. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत तब्बल 47 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना टीम करंदी. शेवटच्या एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. आपण टीम भैरवनाथ फायटर करंजे आणि श्री रामवाडीला विनंती करूया की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा, आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, किंबहुना हा बॉल धाव मिळेल का, डायरेक्ट हिट होईल का, तर नाही. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे 22ची आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. अगदी गेली 3 दिवस जर तुम्ही पाहिलं तर ऑफिशियल पंचांची भूमिका मेहर बंधूंची जोडी दत्ता मेहर सर, शशी मेहर सर, श्रीकांत सर यांची भूमिका नेहमीच चांगली राहिलेली आहे या मैदानावरती. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि किंबहुना या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही कोणतीही धाव. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि टॉससाठी विनंती आपण करूया की आपण टॉससाठी या. करंजे विरुद्ध रामवाडी असा होणारा सामना आहे. पाठीमागच्या बाजूला थर्ड मॅनला बॉल मार्गस्थ झालाय आणि बॉल थर्ड मॅन सीमारेषा ओलांडतोय. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. पन्नास धावा करंदीच्या धावफलकावरती लागतात, म्हणजे 52 धावा टीम करंदीने कुटलेल्या आहेत. 50 पार. म्हणजे आपण चर्चा केली होती की प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं होतं की करंदी टीमने जर याच प्रकारे बॅटिंग केली ना तर 55 पर्यंत हा संघ मजल मारेल. परंतु काय दडलंय शेवटच्या 3 बॉलच्या पाठीमागे, 55 प्लस की कमी. क्षेत्ररक्षक आहेत आणि अखेरकार विकेटचं बदल होतं. शेवटचे 2 बॉल आहेत. एका संघाचा प्रयत्न आहे की आम्हाला सर्वाधिक धावा बनवायच्या आहेत, एका संघाचा प्रयत्न आहे की आम्हाला पुढील समोरच्या टीमला कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे.
मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी सुनील शेवटच्या 2 बॉलसाठी. शेवटचे 2 बॉल. टॉससाठी विनंती आहे श्री भैरवनाथ फायटर करंजे आणि श्री रामवाडी. आपल्याला विनंती आहे मित्रांनो की आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. यानंतरची मॅच आपल्या समोर येईल. दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. अंतिम बॉल प्रगतीपथावरती येतोय. बॉल हवेत खेळलाय, समोरच्या बाजूला उडवलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अखेरकार विकेटचं पतन. करंदी टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहेत पहिल्या डावामध्ये तब्बल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा आणि अगदी प्रोजेक्टेड स्कोरचं जे म्हणणं होतं ना 55 धावांचं टार्गेट दिलंय टीम दुंद. या टीम समोर येणारे बॉल आहेत 30 बॉल 55 धावांचं लक्ष्य. आपण करूया तो टॉस. टॉस आहे श्री रामवाडी विपक्ष भैरवनाथ फायटर करंजे. विनंती असेल. चला दोन्ही कर्णधार या. भैरवनाथ फायटर करंजे आणि चला करंजे आणि रामवाडी टॉससाठी या. आणि टॉससाठी विनंती करूया ज्याने आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी नामांकन दिलं गेलं ते म्हणजे विलास सर. आपण टॉस कॉबर्समध्ये त्याच समेत अशोक सुर्वे, उमेश सुर्वे आणि संजय सुर्वे आपण या. चला टॉससाठी या. लगेच आपण लगेच टॉस करणार आहोत. काय म्हणतात बाकी. चला या विलास सर, अशोक सुर्वे आपण या. त्यानंतर संजय सुर्वे आणि उमेश सुर्वे. आपण बघतोय आजमावतोय पाहतोय अजिंक्य चषक 2024ची स्पर्धा. एक चांगलं भव्य असं आयोजन, एक चांगलं सुशोभीकरण आपल्याला बघायला भेटलं जातंय. आजपर्यंत जर आपण पाहिलं तर एक 3 दिवसाची स्पर्धा, 32 संघ सहभागी झाले. एक जर प्रत्येक खेळाचा एक चांगला खेळ राहिला गेला आणि या स्पर्धेत प्रत्येक संघ आपला खेळ चांगला दाखवत गेला. जाऊया आपण टॉसकडे. आपल्या समेत आहेत विलास सर, यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. रामवाडी वर्सेस करंजे. टॉसचा कॉल कोण मागताय. चल रामवाडी यांनी कॉल दिलेला आहे. टेल कॉल दिला आहे आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय तो म्हणजे करंजे टीमने. आपण टॉस जिंकलाय. प्रथमतः आपण या आयोजनामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल या आयोजनाबद्दल प्रथमतः 2 शब्द व्यक्त करा. आयोजन हे चांगलं केलेलं आहे. आयोजन कमिटीचं धन्यवाद आम्हाला संधी दिल्याबद्दल. चला आपला निर्णय काय असेल ते कळवायचा आहे. नाही, निर्णय हा इथंच सगळं आहे. तर तोपर्यंत जाऊया आपण रामवाडीच्या कर्णधारात. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात तर या आयोजनामध्ये आपल्याला खेळण्याची संधी भेटली. या आयोजकांबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करा. हाय, प्रथम तर मी अजिंक्य चषकमध्ये डांगरेकर कमिटीचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी एवढ्या छान प्रकारे 360 ग्राउंडवरती आपलं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत की एवढ्या सगळ्या टीमला त्यांनी आपल्याला सहभागी होण्यासाठी चान्स दिलेला आहे. तर सुंदर प्रकारचं आयोजन आहे 360 ग्राउंडवरती. थँक्यू. धन्यवाद. करंजे टीमला टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर आपल्याला प्रथमतः फलंदाजी करावी लागणार आहे. तर आज आपण खेळ बघताय. 2च मिनटं आपण खेळ बघतोय. तर आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. टार्गेट किती सेट करणार आहात. आता याच्या 360 ग्राउंडवरती तकरीबन 40 ते 50च्या मध्ये जरी जमत आहे तरी होण्यासारखं आहे. कारण याच्यामध्ये काही एक मध्ये अडथळा नाही आहे ग्राउंडमध्ये आणि सगळेच काय उन्हात दुपारचं ऊन असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम्स आहेत वरूनही खेळण्याचा. ओके, धन्यवाद. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. आणि जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपल्या समेत जुळे ते म्हणजे निलेश मर्डेकर सर.
धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत प्रेझेंटेशन बॉक्समधून ऐकलात. विनोद दादा धनावडे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. मॅच होते सुरुवात. 55 धावा, येणारे बॉल 30 आहेत. एका बाजूला पहिल्या षटकामध्ये करंदी गावचा वेग म्हणजे संदीप निकम, तर प्रारंभिक जोडी सूर्यकांत आणि महेश ही प्रारंभिक जोडी आहे. टीम दुंदची ही आक्रमक जोडी आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या दिशेने निघालाय आणि अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केल्याने बॉलला पाठवलंय सीमापार. धावा मिळतात 4, आलाय तो चौकार. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे एक चांगला फटका आलाय. बॉलला बघा दिशा दिली स्ट्रायकर एंडला सूर्यकांत धुंदळे यांचा एक क्लासिकल फटका आपल्या स्टाईलने बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. आणि सूर्यकांत धुंदळे म्हटलं ना की ऑफ साइड मजबूत आहे आणि अगदी त्या क्षेत्रामध्ये खेळलेला एक जबरदस्त ऑफ ड्राईव्ह बॉल सीमापार. धावा मिळतात 4, आलाय तो आणखीन एक चौकार. लागोपाठचे 2 बॉल 2 चौकार. एका बाजूला आता दिशेवरचं नियंत्रण आणि टप्प्यावरचा ताबा चांगला ठेवावा लागेल संदीप निकम यांना. एका बाजूला सूर्यकांत धुंदळे आक्रमण करतायत. या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. सूर्यकांत धुंदळे म्हणलं की लेदर बॉल आणि टेनिस बॉलचा एक चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. किंबहुना अनेक वर्ष क्रिकेट खेळतात. एका बाजूला संदीप निकम देखील करंदी टीमसाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळत आहेत. या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलाय. धाव फलकावरील धावा आहेत तब्बल 9 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकर एंडला महेश आहेत. प्रारंभिक जोडीमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहे टीम दुंद या टीमसाठी. फटका चांगला आणि बॉल पॉइंटच्या डोक्यावरतून डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. सीमारेषा चिरतोय 4 धावेंसाठी. पहिल्याच ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय आणि डावपेच उधळवण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केलाय आणि या ओव्हरमध्ये 3रा चौकार येतो आणि हा चौकार आलाय महेश यांच्या बॅटमधून. भाई अभी ये भी कहा पीछे रहने वाले यांनी आक्रमण केलंय. संदीप निकम पुन्हा तयार होतील. या बॉलला सन्मान दिलाय. काही बॉलला तुम्हाला सन्मान द्यावा लागतो जे बॉल चांगले असतात. खरा बॉलचा तुम्हाला समाचार घ्यावा लागतो. एक क्रिकेट आहे आणि या बॉलला महेश यांनी सन्मान दिला. एक चांगलं क्रिकेट खेळलं. एक चौकार जर तुमच्या बॅटमधून आलेला आहे तुम्ही एक धाव घ्या. स्ट्राईक रोटेट करा. तुम्ही नॉन स्ट्रायकर एंडला जा. नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला स्ट्राईकवरती आणा. या षटकातला हा शेवटचा बॉल. सूर्यकांत धुंदळे तयार. एका बाजूला करंदी गावचा वेग संदीप निकम. अंगावरती आदळणारा बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली आहे. एक धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. बॅटकट आहे असं पंचांनी कळवलंय. सूर्यकांत धुंदळे स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील. एका षटकाचा खेळ संपलाय. 55 धावांचा पाठलाग करताना सुरुवात दमदार केली आहे. 15 धावा कुठलेल्या आहेत म्हणजे बनवायच्या आहेत 40 धावा आणि येणारे बॉल आहेत 24. डांगरेगर गावाची मानाची सन्मानाची स्पर्धा तुम्ही आम्ही अनुभवत आहोत. अजिंक्य चषक 2024चा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. 3 दिवसीय ही स्पर्धा. आजचा अंतिम दिवस. बरेचसे संघ पुढे गेलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करूया. पहिल्या दिवसा पहिल्या दिवशी वालूद संघ हा पुढे गेलेला आहे जो शुक्रवारच्या गटामधून अंतिम 4 मध्ये गेला. त्याचबरोबर संपतजी धनावडे यांचे आगमन आहे. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. अजिंक्य चषक 2024च्या वतीने. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात आणि या षटकासाठी अमित आलेले आहेत. करंदी टीमचे ऑलराऊंडर खेळाडू. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. हॅलो. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. त्याचबरोबर संपत दादा धनावडे ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे. दादांचं आपण करूया सहर्ष स्वागत. संपूर्ण पारितोषिक जर तुम्ही पाहिलीत ना या स्पर्धेला तर संपूर्ण पारितोषिक गावातूनच मिळालेली आहेत आणि गावकऱ्यांनी दिलेलं एक चांगलं योगदान आहे अजिंक्य चषक 2024ला. किंबहुना आर्थिक पाठबळ आहे ना या संपूर्ण स्पर्धेला हे गावातूनच मिळालेलं आहे. गावकऱ्यांनी दिलेलं एक मोठं योगदान. शुक्रवारपासून आज रविवारपर्यंत जर तुम्ही पाहिले ना बरेचसे गावकरी येऊन या स्पर्धेला भेट देऊन गेले. आजही मोठ्या प्रमाणामध्ये डांगरेगर ग्रामस्थ उपस्थित होत आहेत. फटका चांगला आपल्या स्टाईलने. टिपिकल फटका सीमारेषेच्या पलीकडे. सूर्यकांत धुंदळे स्टाईल पाठवलाय 6 धावेंसाठी.
आणि पहा ज्या प्रकारे चाबूक स्ट्रोक तुम्हाला बघायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सूर्यकांत धुंदळे टिपिकल फटका षटकार. सूर्यकांत धुंदळे पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करतात, परंतु या विकेटसाठी आता करंदी टीमला जाळं विणावं लागेल. तंत्र चांगलं आहे सूर्यकांत धुंदळे यांच्याकडे. अमित प्रभावशाली आहेत, किंबहुना तो प्रभाव त्यांना आता दाखवावा लागेल प्रखरतेने. वळवलाय आता मिड विकेटला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी छोट्या उसळीचा बॉल पुल केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गुल होतोय. सरळ 4 धावेंसाठी. पण सूर्यकांत धुंदळे यांनी बॅटिंग फक्त ऑफ साईडला नाहीये केली, ऑन साईडलाही बॅटिंग केलेली आहे. काही फटके जर तुम्ही पाहिलं तर मैदानाच्या उजव्या बाजूला खेळलेले आहेत, काही फटके डाव्या बाजूला खेळलेले आहेत. याचा विचार गोलंदाजांना आज प्रखरतेने करावं लागेल. ज्याच्यामध्ये तरबेज आहेत ना त्याच गोष्टी कराव्या लागतील. अंकुश सुर्वे दादा यांचे आगमन आहे, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ज्यांनी आम्हाला सामनावीर ट्रॉफी दिलेली आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. त्याचबरोबर रमेशजी सुर्वे यांचे आगमन आहे, त्यांचेही स्वागत. धावसंख्या आहे धावफलकावरती 27 धावा बिनगडी बाद. पहिल्या विकेटचा शोध करंदी टीमचा संपलेला नाहीये. करंदी टीमलाही लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कठीण काळात स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगत राहा की सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाहीये, पेठेन मी पुन्हा नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाहीये आणि त्या सामर्थ्याने आज मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. हारा वही जो लढा नाही. त्यामुळे या मॅचमध्ये लढणं हे फार महत्त्वाचं आहे. यश एका दिवसामध्ये मिळत नाही, परंतु एक दिवस आहे ना हे निश्चित मिळतं. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे करावे लागतात, कारण प्रयत्न आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे. पंचांकडे मागितले दात, परंतु पंचांनी दात फेटाळली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. धाक तर चांगली होती. या बॉलच्या पाठीमागची धार जर तुम्ही पाहिली ना, पाठी ओढला, बॉलला उसळी दिली, आला तो डॉट. म्हणजे याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 5 बॉलचा खेळ झालाय. पॉवर प्ले क्रमांक 2चा शेवटचा आणि अंतिम बॉल. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जाऊन पोचतील का? पाठमोरा करतायत, परंतु अंदाज चुकला. झेल घेण्याचा आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. बऱ्याचशा गोष्टी जीवन असो किंवा क्रिकेट अंदाजावरती अवलंबून आहेत. एक शॉट आहे, एकच घेऊया. या बॉलच्या पाठीमागे धाव, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. 2 षटकांचा खेळ संपलाय. 55 धावांचा पाठलाग करताना टीम धुंद या टीमने बनवलेल्या आहेत धावा 28 धावा. आता विजयासाठी येणारे 18 बॉल 27 धावांची गरज आहे. हे धावसंख्येचं गुणोत्तर येणाऱ्या 3 ओव्हरसाठी मांडूया आणि दोन्ही संघांना विनंती करूया की आपण घाई करा. 18 बॉल 27 धावांची गरज. अर्धा टप्पा पूर्ण केलेला आहे अवघ्या 12 बॉलमध्ये. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 27 बनवायचे आहेत. एका बाजूला पहिल्या विकेटचा शोध टीम करंदीचा संपलेला नाहीये. करंदी संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. ओव्हर नंबर आता 3 कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल आणि या षटकासाठी टीम करंदी या टीमकडून रामदास एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बॅटिंगमध्ये आपण त्यांची चमक पाहिली होती. आता गोलंदाजीमध्ये त्यांना आपली धमक दाखवावी लागेल, कारण संघाला अद्यापही विकेट मिळाली नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी रामदास आलेले आहेत. कित्येक काळ करंदी टीमसाठी क्रिकेट खेळतात. एका बाजूला महेश, आज प्रारंभिक जोडीमध्ये ज्या प्रकारचा संयम त्यांनी दाखवलेला आहे, हाही खेळ त्यांचा चांगला आहे. आता स्ट्राईकवरी तयार होतील. ओव्हर नंबर 3 रामदास तयार. फुलटॉस बॉल, उत्तर साजेसं नाहीये. कमी गतीचा बॉल आणि किंबहुना कमी गतीच्या बॉलवरती मिळते एक सिंगल धाव. लेग बाईटची आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. निश्चित हा जर बॉल जर तुम्ही पाहिला तर निश्चित लोअर फुलटॉस होता आणि कमी गतीचा होता. ऑन साईडला महेश खेळायला गेले, परंतु एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. सूर्यकांत धुंदळे बॅटिंग मध्ये आज चांगली चमक दाखवलेली आहे. आणि या वेळेला हा बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान 6चा लगान षटकार.
धावसंख्या आहे 35. अंगावरती नरा बॉल वळवलाय सूर्यकांत धुंदळे यांनी लॉंग लेग आणि डीपी स्क्वेअर लेगच्या मधून सरळ 6 धाब्यांसाठी पंचांकडे बॉल सुपूर्द करा. आयोजन टीमला विनंती करूया. वैयक्तिक 27 धावांचा झुंजार खेळ सूर्यकांत धुंदळे यांनी केलेला आहे. ही जी विकेट आहे ना ती फार महत्वाची आहे. एका बाजूला धावसंख्येचा बचाव करताना गुच्छामध्ये आता विकेट टिपाव्या लागतील, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये टीम करंदीला विकेट मिळू शकली नाहीये. करंदी टीम विकेटसाठी झगडतीये, लढतीये. एका बाजूला सुसाट सुटलेला वारा आणि त्या वाऱ्याचं नाव आहे सूर्यकांत धुंदळे. त्या बॉलला सन्मान दिलाय. कमी गतीचे बॉल आहेत आणि कमी गतीच्या बॉलला सन्मान दिलेला आहे. दुसरीचा प्रयत्न हो नाही या प्रयत्नामध्ये ही धाव थांबवलेली आहे, कारण सध्याच्या घडीला जोखीम घेणं परवडणार नाहीये. कारण ज्या प्रकारे स्वाभाविक खेळ या दोन्ही फलंदाजांनी केलेला आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 36. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पंधरा बॉल 19ची गरज. मिड विकेटला खेळाडू धावताय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी आणि या जरीतून बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही. आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची आहे तर दुःखाची दरी पार करावी लागते. आणि या बॉलने या 2 क्षेत्ररक्षकांची मध्ये असणारी दरी, असणारी पोकळीतून बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. हाई बॉल वळवला आणि क्षेत्ररक्षक होते, परंतु इथे बालंबाल बचावलेले आहेत. एखादी छोटीशी संधी, त्या संधीचं सोनं करावं लागेल, कारण एखादी छोटीशी चुकी पराभवाचं कारण देखील ठरू शकते. कारण माणसाला ठेच ही पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते. त्यामुळे ज्या ज्या काही संध्या मिळतील ना त्या संध्याचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. एखादी संधी मॅचला कलाटणी देणारी देखील असू शकते. एका बाजूला धावसंख्या आहे धावफलकावरती 40 धावा. यावेळेला आकाशाला गवसणी घालतोय. या बॉलने घेतली भरारी. फटका आहे बारी. तडक फडक बेधडक सडक पे कडक ठोकलाय षटकार. पहिला बॉल पुढे आहे, डोळे मोठे झाले आणि लगेच बॉल सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. 6 धावेंसाठी मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली आहे सूर्यकांत आणि महेश या जोडीने. 3 षटकांचा अखेरकार खेळ संपलाय आणि धावफलकावरती आहे 46 धावा. म्हणजे विजयासाठी बनवायच्या आहेत 12 बॉलमध्ये इथून पुढे 9 धावा. एका बाजूला आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, पराकोटीचा संघर्ष करावा लागेल टीम करंदीला, कारण बॉल जास्त आणि धावा कमी आहेत. ओव्हर नंबर आता 4 साठी अमित पुन्हा एकदा आलेले आहेत आणि या षटकामध्ये फार मोठी जबाबदारी आहे, कारण अंतिम षटकामध्ये अमित शेवटच्या गोलंदाजासाठी धावा किती वाचवणार. 12 बॉल 9ची गरज. यावेळेला हा फटका क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, मिळणार नाही कोणती धाव. क्रिकेट असो किंवा आयुष्य, कल्पक बुद्धिमत्तेचा वापरून देखील काही सामने किंवा काही युद्ध तुम्हाला जिंकता येतात आणि याही मॅच मध्ये त्या कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल. 11 बॉल 9ची गरज. बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो वाईट बॉल. म्हणजे 11 बॉल 8 धाब्यांची गरज आहे. अशक्य ही गोष्टी होतात शक्य, फक्त आज प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. एका हाताने खेळण्याचा प्रयत्न. सूर्यकांत धुंदळे यांना बांधून ठेवलाय. अशाच प्रकारचे बॉल मनोबल वाढवतील आणि इथून पुढे करंदी टीमला डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल. एका बाजूला जर पाहिलं ना तर मॅच वरची पकड धुंद संघाची मजबूत आहे, परंतु त्याच मॅच मध्ये करंदी संघ आपली पकड मजबूत करेल का. गोलंदाज तयार. या बॉलला फक्त सन्मान दिलाय, कोणती घाई नाहीये करत आहे मोठा फटका खेळण्याची. सूर्यकांत धुंदळे यांनी एक धाव काढली, स्ट्राइक रोटेट केलंय. आता 9 बॉल शिल्लक राहिलेले आहेत आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा त्या 7. 9 बॉल 7चं इक्वेशन आहे. तारेवरची कसरत आहे गोलंदाजांना, परंतु ती आज करावी लागेल. परिस्थितीला शरण जाऊ नका, तर परिस्थितीवरती मात करा. संकट आहेत नाही येतात, तुमच्यात जिद्द चिकाटी पाण्यासाठी येतात.
आणि तीच आज जिद्द चिकाटी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना दाखवावी लागेल. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, कमी गतीच्या बॉलचा बोलबाला सुरू झाला आणि क्रिकेटमध्ये या बॉलचा बोलबाला आपण अनेक वेळा पाहिलाय. कमी गतीचा बॉल, वेगावरती भर दिला नाही तर टप्प्यावरती भर दिला आम्ही त्यांनी आणि टाकलाय तो डॉट बॉल, म्हणजे 8 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 7 धावा. चलते रहने में सफलता है क्योंकि रुका हुआ पानी भी खराब है. चालत राहावं लागेल. स्कोरबोर्ड थांबलाय आणि हाही डॉट बॉल आता वेग वाढवलाय. गोलंदाजी मधली मिश्रण आता अंमलामध्ये आणली आहे. कधी कमी गतीचे तर कधी वेगाने बॉल हाताळलेत आम्ही त्यांनी आणि फलंदाजांना बांधून ठेवलंय. पंचांकडे केली अपील. आता 7 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 7 धावा. फक्त या षटकामध्ये 2च धावा दिलेल्या आहेत. 7 बॉल 7 ची गरज आहे. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कर तो सही. आज काहीतरी करण्याची वेळ आहे. येणारे 7 बॉल 7 धाब्यांची गरज. आज तो कुछ करना है इस मैच में आणि ते आज करावंच लागेल. 7 बॉल 7 ची गरज. अंतिम बॉल. या बॉलच्या पाठीमागे दडलाय काय, कुणाची पकड मजबूत. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. बॉल हवेत आहे आणि अखेरकार प्रयत्नांची पराकाष्ठा होती. 1 धाव आली आहे म्हणजे येणारे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 6 धावा. सामना संपलेला नाहीये. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अजिंक्य चषक 2024. 6 बॉल 6 धाब्यांची गरज आहे. एक सामना असा झाला होता भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका आणि शेवटच्या एका षटकामध्ये भारतीय टीमला 6 धावांचा बचाव करायचा होता तर एका बाजूला साऊथ आफ्रिके संघाला 6 धावांचा पाठलाग करायचा होता. अझरुद्दीन यांनी टीम मीटिंग बोलावली. आता अपयशाची घंटा आपल्या गळ्यामध्ये कोण बांधेल. समोर आले होते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि त्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावरती भारतीय टीमने 6 धावांचा बचाव केला होता आणि तो सामना जिंकला होता. आज आपल्या कल्पक बुद्धिमत्तेचा वापर कोण करेल, कारण 6 बॉल 6 धावांची गरज आहे. एका बाजूला अंतिम षटक ज्यांच्या नावी संतोष, मोठी उमेद टीम करंदीची, तर एका बाजूला मोठी उमेद सूर्यकांत दुंदळे आणि महेश या दुंद टीमची. आणि हा बॉल हवेत आहे आणि अखेरकार झेल टिपलाय. 5 बॉल 6 ची गरज. पाच बॉल 6 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये करंदी टीमने या मॅच वरची पकड मजबूत केली आहे. एक वेळ अशी होती ना, बॉल जास्त धावा कमी. आता वेळ अशी आलेली आहे, धावा जास्त आणि बॉल कमी. मग जीवन असो किंवा क्रिकेट, वेळ बदलायला वेळ लागत नाही. वेळ प्रत्येकाची बदलते. 5 बॉल 6 ची गरज. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत दुंद टीमचे परफेक्ट ऑलराऊंडर, आक्रमक फलंदाज अर्थात संदीप साळुंके पप्पू, ज्यांच्या नावावरती 6 बॉल 6 षटकारांचा रेकॉर्ड आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एक मोठी उमेद टीम दुंद या टीमची. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है आणि त्याच उमेदीवरती, त्याच आशेवरती हा सामना अवलंबून आहे. 5 बॉल 6 ची गरज. एका बाजूला संतोष, एका बाजूला पप्पू, अशी लढत करंदी विरुद्ध दुंद. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली आणि अखेरकार संदीप साळुंके पप्पू देखील माघारी. 4 बॉल 6 ची गरज आहे. जो सामना दुंद टीमने कंट्रोल केला होता ना, तो सामना आता करंदी टीमने देखील कंट्रोल केलाय, कारण दोन्ही संघ हार मानायला काय तयार नाहीयेत. मोठी विकेट, संदीप साळुंके माघारी. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लांबी कमी पडली आणि क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाहीये. आज फलंदाजांना लढावं लागेल. शुभम मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मोठी अपेक्षा आहे टीम दुंद या टीम कडून, शुभम यांच्याकडून. तर एका बाजूला आता संदीप यांच्याकडून देखील, संतोष माफ करा, यांच्याकडून देखील अपेक्षा आता करंदी टीमच्या वाढलेल्या आहेत. पाठीराखे व्याकुळ झालेले आहेत. कधी एकदा आमचा संघ जिंकतोय. खेळाडूंची तळमळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये राहुल आलेले आहेत. जमेची बाजू कोणती आहे? सूर्यकांत दुंदळे मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही एक जमेची बाजू आहे. 4 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत 6 धावा.
आणि हा हॅट्रिकचा बॉल आहे. संतोष यांचा हॅट्रिक होईल का? हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हॅट्रिकचा बॉल. यावेळेला हा बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि याच्यावरती मोहर लागली ती 4 धावांची. आतापर्यंत सर्व काही गोष्टी करंदी टीमसाठी चांगल्या होत होत्या, परंतु मैदानाच्या आतमध्ये राहुल आले आणि त्यांनी बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. विजयाच्या उंबरट्यापर्यंत संघाला घेऊन गेलेले आहेत. फक्त आता पाहावं लागेल की विजयाचं दार उघडं होईल का. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 2 धावा. बॅटची कडा पाठीमागच्या बाजूला आणि हा मिळालाय तो चौकार आणि अखेरकार दुंद टीमला यश मिळालं आणि दुंद संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. परंतु एका बाजूला करंदी टीमच्या संघर्षाला आपण सलाम करूया आणि त्या संघाला आपण पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया. आणि आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. आणि आपण दुंद टीमचं अभिनंदन करूया. हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि सामनावीराचा पुरस्कार आपण अनाउन्स करूया. त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अजिंक्य चषक 2024च्या वतीने आपण सन्मानित करूया. श्री संपत दादा धनावडे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अजिंक्य चषक 2024च्या वतीने आपण हे सन्मान करत आहोत आणि हे मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान संपन्न करतोय.